लेडीज अँड जेंटलमॅन, माझं नाव मयुरेश पाटील आणि हे माझे टीममेट्स आरुष, अंजनी, ईशान, शाफिया आणि कस्तुरी. आम्ही प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूरमधून आलो आहोत. हे आमचं प्रोडक्ट आहे. आमच्या कंपनीचं नाव आहे इकोगार्ड आणि आम्ही जो प्रोडक्ट बनवला आहे त्याचं नाव आहे अविरत ज्योती. ज्या वेळेला आपण मंदिरामध्ये जातो त्यावेळेला आपण तिथे बघतो की एक समई असते ज्याच्यामध्ये सगळे भक्त श्रद्धेने ऑइल टाकत असतात, पण ती समई ओव्हरफ्लो होत असते आणि ही समस्या खूप मोठी आहे. कारण का आपल्या इंडियामध्ये टोटल 6.78 लाख टेम्पल्स आहेत. सो आपण जर का प्रत्येक टेम्पलचं 1 लिटर तेल वाया जात असेल तर आपण इमॅजिन करू शकतो की हा आकडा किती मोठा आहे. सो ह्याच्यावरती सोल्युशन म्हणून आम्ही ही समई आणली. फर्स्ट ऑफ ऑल आमची ही समई ऑइल ओव्हरफ्लोईंगच्या प्रॉब्लेमवर टॅकल करण्यासाठी आहे. तर आम्ही याला एक लिमिट देऊन एक इनलेट सेट केलं. या इनलेटद्वारे ऑइल खाली जाऊन खालच्या कंटेनरमध्ये स्टोअर होईल व आम्ही ह्या समईला आउटलेट दिले की जेव्हा समई भरेल तेव्हा आपण आउटलेटने तेल बाहेर काढू शकतो. तर दुसरी समई, नवरात्रसारख्या समारंभात आपल्याला 24 तास समई चालू ठेवावी लागते अशी प्रथा आहे. तर सारखं आपल्याला ऑइल पोअर करावं लागतं आहे. तर या प्रॉब्लेमला टॅकल करण्यासाठी आम्ही स्प्रिंग मेकॅनिझमचा यूज करून ऑइल रिफिलिंग टेक्निक इंट्रोड्यूस केली आहे. आम्ही 100 घरांचा सर्वे केला तेव्हा आम्हाला कळाले की वातीतूनसुद्धा तेल गळते. तर त्यासाठी आम्ही 2 स्टेप एक्सटेन्शन केलं आहे. जर आपण पहिल्या स्टेपमध्ये वात लावली तर वातीतूनसुद्धा तेल गळणार नाही. ही आमचा प्रोटोटाईप प्रोजेक्ट आहे, ज्याने पहिल्या समईची कॉस्ट 6000 आहे आणि दुसऱ्या समईची कॉस्ट 7000 आहे. आपण जेव्हा याला मेटलमध्ये कन्वर्ट करू आणि जेव्हा मास प्रोडक्शन करू, या समईची कॉस्ट आपल्या नॉर्मल समई एवढीच असणार आहे. आणि आता आम्ही पेटंटसाठीही अप्लाय केलेला आहे, त्यामुळे आमचा हा पेटंट डॉक्युमेंटेशनपर्यंत पोचलेला आहे. हा आमचा बेस्ट प्रोडक्ट आहे, ज्यावर आम्ही अजून रिसर्च करत आहोत. तर आम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये मदत केली ती म्हणजे आमच्या स्कूलचे पुरेकर टीचर, त्याचबरोबर आमची मेंटॉर फिजा मेस्त्री व हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला ते म्हणजे डेसॉल्ट सिस्टीम. त्याचबरोबर आमचा प्रोजेक्ट शोकेस करण्याची संधी मिळाली ती म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी. तर ह्या सर्वांचे आमच्याकडून आभार. धन्यवाद.